मित्रांनो नमस्कार. मित्रांनो काही गोष्टी आयुष्यामध्ये एक जुन्या लोकांची एक म्हण आहे बघा. "पदरचं खापण मांडी अडका" किंवा काही गोष्टी भंजून खाल्लेल्याच कधीही चांगल्या असतात. पण एक गोष्ट महाराष्ट्रात अशी घडते किंवा घडली ज्याचा तुम्ही विचार देखील केला नसेल. मित्रांनो तुम्ही Instagram वापरता का? आणि जर वापरत नसाल, तर वापरा मी असं म्हणणार नाही. परंतु नक्कीच चौकशी करा. एक नाव मागच्या 1 वर्षापासून प्रचंड असं ट्रेंडिंगला होतं आणि त्या नावानं त्याची एक इमेज अशी तयार केली होती, की कितीही पैसा येतो, कुठेही जातो, कसाही येतो, मला काही फरक पडत नाही. असं नाव म्हणजे प्रतीक शिंदे. प्रतीक शिंदे नावाचा एक मुलगा, एक मराठी मुलगा, एक मराठी उद्योजक, ज्याचा सुकून चहा नावाचा एक ब्रँड आहे. त्याच्या फ्रँचायझी त्याने जवळ-जवळ 111 फ्रँचायझी त्यांनी महाराष्ट्रभर विकल्या आणि आत्ता याच प्रतीक शिंदेला पोलिसांनी त्यांच्या पोलिस कस्टडीमध्ये ठेवलेलं आहे. याच प्रतीक शिंदेला त्याच्या या अशा स्वभावाची इतकी मोठी शिक्षा मिळेल, असं कधीच वाटलं नव्हतं. याच प्रतीक शिंदेनं ज्या प्रकारे त्याचा उत्माद, उन्माद ह्या गोष्टी ज्या प्रकारे समोर आणल्या, हे जेव्हा समजलं गेलं आणि त्यानं जे कृत्य केलं गेलं, या कृत्याबद्दल त्याला कठोरातली कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे, हेही तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, एक रिलेट विथ चेत्या नावाचं एक Instaला एक रोस्ट करायचा एक मुलगा. त्या मुलाचं रोस्ट करण्याची थोडी पद्धत वेगळी होती. म्हणजे त्या रोस्ट करण्यामध्ये त्याने थोडीशी प्रतीक शिंदेला वेळोवेळी त्यानं त्याच्या पद्धतीनं रोस्ट केलं होतं. जे बेटिंग ॲप्स वगैरे अशा गोष्टी असतात त्याला त्याने रोस्ट केलं होतं. आता बेटिंग ॲप्स बंद होऊन जवळ-जवळ 2-4 महिने झाले. हा विषय खूप जुना होता. परंतु या प्रतीक शिंदेचा असा गैरसमज झाला होता, की काहीही झालं तरी आमचं काही वाकडं होत नाही. कायदा-बियदा आम्ही मानत नाही. अशा पद्धतीनं जो काही एक अय्यर हा मुलगा राहत होता, त्याचा कुठे ना कुठेतरी एंड ऑफ होणारच होता. कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टीचा एंड होतच असतो. म्हणजे काय असं सगळं काय तुम्हाला व्यवस्थितच तुम्हाला मिळतंय अशातला भाग नसतो. कुठे ना कुठे या गोष्टीचा एंड होत असतो. तुम्ही कितीही त्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला, कितीही त्या गोष्टीच्या वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, तरी एक ना एक दिवस तरी म्हणतोच ना आपण घडा भरतो, तसा या प्रतीक शिंदेचा घडा भरला. कारण ह्या चेतन देऊळकर या मुलाला याच प्रतीक शिंदेनं आणि त्याच्या 2-3 साथीदारांनी मिळून प्रचंड प्रमाणात त्याला मारलं गेलं. म्हणजे तो मरणं म्हणजे तो मेलाच असता इतकं त्याला मारलं गेलं. आणि इतकं मारून त्याचं Insta जे अकाउंट होतं, ते अकाउंटही त्याचं डिलीट केलं गेलं. इतका व्यवस्थित पद्धतीनं, इतका मे डोकं शांत ठेवून त्याला ज्या प्रकारे त्यांनी उचललं गेलं, गाडीत टाकलं गेलं आणि गाडीत टाकल्यानंतर हाच प्रतीक शिंदे त्याला भर गाडीत नेस्तोवर त्याला मारत होता. एवढा उत्मात येतो कुठून? एवढी कायद्याची भीती नाही त्या लोकांना. प्रतीक शिंदे म्हणजे दाऊद नव्हे ना, की कुठल्याच गोष्टी मायापर्यंत येऊ शकत नाहीत. असं नसतं प्रतीक. काही गोष्टी आपल्या आपणच समजून घ्यायच्या असतात, की ह्या गोष्टीचा पुढे जाऊन किती त्रास होईल. आता तुला या गोष्टीचा कसं असतं माहिती का? जोपर्यंत गोष्टी आपल्या हातात असतात ना, तोपर्यंतच आपल्या असतात. एकदा ह्या गोष्टी आपल्या हातातून गेल्या ना, मग मात्र ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही किती जरी काय करायला गेला, तर या गोष्टींपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. तसंच झालं या मुलाला यानं बेदम मारहाण केली. बेदम म्हणजे बेदम मारहाण केली. फक्त तो मरायचाच उरला होता. इतकी मारहाण केली. त्याचे फोटोज पाहिले तुम्ही तर अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, की एखाद्याला इतकं मारहाण करणं चांगलं आहे का? किंवा एखाद्यावरती इतका अन्याय करणं चांगलं आहे का? ही चांगल्यापणाची म्हणजे त्याचा जो काही फॅन्स फॉलोवर आहे, जो कमबॅकची त्याच्या वाट पाहतायत, त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, की कुठल्याही व्यक्तीवरती, कुठल्याही मुलावरती हात उचलण्याचा अधिकार
तुम्हाला दिलेला नाही. तरीही त्याने त्याच्यावरती हात उचलला. बरं नुसता हात नाही उचलला, तर त्याचं अक्षरशः त्याची जगणं मुश्किल करून टाकलं. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या मुलाला वाटलं, की चला कुठेतरी आता या गोष्टीचा तडा आपल्याला द्यावा लागणार आहे म्हणून त्यानं पोलीस केस केली. आणि आता पोलीस केस केल्यानंतर ज्यावेळेस त्या मुलाचे व्हिडिओज तयार झाले किंवा त्याची जी काही अवस्था आहे, ज्या प्रकारे त्याला म्हणजे अक्षरशः त्याने त्याच्या Instaच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की मला कुठल्याही प्रकारे आता जेवता येत नाही. मी बॉडी वगैरे म्हणजे जिम करणारा मुलगा, परंतु मी आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालोय. मानसिकदृष्ट्या मी पूर्णपणे हे गेलेलो आहे. मी पूर्ण फिजिकली पूर्ण उद्ध्वस्त झालेलो आहे. ह्या सगळ्याचा ठपका या प्रत्येक शिंदेवरती बसतोय आणि प्रचंड अशी खतरनाक कलम त्या ठिकाणी लावली गेलेली आहे त्याच्याबद्दल आणि आता या सगळ्या कलमांतर्गत जी शिक्षा होईल ती प्रचंड भयानक शिक्षा असेल प्रत्येक शिंदेच्या बाबतीत. त्यानं जे केलं त्या कृत्याचा त्याला आता जवळ-जवळ 8 दिवसांची त्याला पोलीस कस्टडी दिली. आता पोलीस कस्टडी म्हणजे पोलीस काय नीट राहत तिथे त्याला नीट ठेवत नसतात. पोलीस त्याच्याकडून हाणून मारून त्याला सगळ्या गोष्टी करून त्याला डिग्री देऊन पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर, पोलीस केस झाल्यानंतर काय गोष्टी होतात, हे आता प्रत्येक शिंदेला कळेल. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट मित्रांनो, ओव्हरऑल सगळ्यांसाठी आपल्याकडे आली याचा अर्थ असा होत नाही, की ते कोणाकडेच नाही. ती सगळ्यांकडे असते, काहींकडे नसते. याचा अर्थ असा होत नाही, की आपण जगापेक्षा वेगळे झालो. कुठेतरी या गोष्टीचा लक्षात घेतलं गेलं पाहिजे, की आपण जे करतोय ते खरंच कितपत योग्य आहे ते. आणि हे ज्या वेळेस तुमच्या लक्षात येईल, त्या वेळेस पण मात्र हे सगळं करत असताना वेळ गेलेली असेल याचं भान ठेवा. कारण त्या चेत्याला ज्या प्रकारे मारलं गेलेलं आहे, याच्यावरून तर मला वाटत नाही, की एक 6-7 महिन्यात तरी प्रतीक शिंदे बाहेर येईल. कारण प्रचंड अशी कलम आहे, त्यावरती केस पडेल, त्याच्यावरती पुढच्या गोष्टी होतील, न्यायालयीन प्रोसेस होईल, सगळ्या गोष्टी होतील. परंतु अमानुष मारहाण किंवा त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम खूप भयानक आहे आणि याच्यातून प्रतीक शिंदेचा पूर्णपणे व्यवसाय कोलॅब होण्याची शक्यता आहे. त्याचा सुकून चहा आता ज्यांनी त्याच्या शाखा घेतल्या असतील त्यांना अक्षरशः झोप लागत नसेल. कारण ज्या गोष्टी आता याच्याकडून येणं अपेक्षित होतं मागच्या 8 दिवसापासून तो पूर्णपणे आता स्टॉप झालेला आहे आणि ज्यांनी शाखा घेऊन चालवलेल्या आहेत त्यांच्यावरती विपरीत परिणाम होईल आणि ह्या सगळ्याचं नुकसान त्यांना सोसावं लागेल. ज्यांनी शाखा घेतल्या त्या शाखाधारकांना समजलं गेलं पाहिजे, की आता काहीतरी विषय वेगळा होतोय आणि या सगळ्या भानगडीमधून आता आपलं काही खरं नाही. कारण शेवटी इमेज बिल्डिंग सगळ्यात महत्त्वाची असते. ती जर व्यवस्थित नसेल, तर मला वाटतं काही गोष्टी खऱ्या नसतात. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की कळवा. खूप दिवसातून व्हिडिओ टाकलेली YouTubeवरती. नक्की आता कायमस्वरूपी व्हिडिओ बनवत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.